करायचं स्मरण। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे। या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमच सामर्थ्य सुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे। प्रत्यक्षात आपण नक्कीच श्रवण करूया। जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये मन हा इंद्रियाचा राजा आहे। लोकांशी बोलत असताना मन मोकळेपणाने बोलत जा, आयुष्यात सर्व काही चांगलं होईल। परंतु आपण मन मोकळेपणाने बोलत नाही। भाग कसा समर्थांनी दिलेला आहे। आपण रस्त्याने चालत जातो किंवा आपल्या घरामध्ये कोणीतरी बघा, प्रत्यक्षपणे पाहुणे येत असतात। जर आलेले पाहुणे किंवा समोर भेटलेली व्यक्ती जर आपल्याशी बोललीच नाही, दरवेळेला येते, दरवेळेला बोलल्याशिवाय जात नाही, परंतु आज अचानकपणे प्रत्यक्षात बघा, समोरून आलेली व्यक्ती जर आपल्याशी बोलली नाही किंवा आलेले पाहुणे जर आपल्याला हाक सुद्धा मारली नाही किंवा बोलले नाही, तर आयुष्य कमी झाल्यासारखं वाटतं, आयुष्यात काहीतरी गमावल्यासारखं वाटतं। असं का? आपण विचार करतो, अरे दररोज हाक मारणारी व्यक्ती, दररोज मला प्रत्यक्षपणे बोलणारी व्यक्ती आज न बोलता निघून गेली, म्हणजे विचार करा, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं। परंतु समर्थ म्हणाले, आपण आयुष्यामध्ये काय करत असतो? गरजेपेक्षा जास्त मिळालं पाहिजे। मर्यादा ओलांडली की संकट आपोआप येत असतं। म्हणून आयुष्यात कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त नसावीच। मग ती ताकद असू दे, पैसा असू दे किंवा भूक असू दे। काय मिळवणार आहे हो? पैसा कितीही जरी कमवला तरी घेऊन काही जाणार आहोत का? किती गळ्यामध्ये चैनी असू दे, हातामध्ये ब्रेसलेट असू दे, बोटामध्ये अंगठ्या असू दे, घेऊन काही जाणार आहोत का? नाहीये। सर्व नाशिवंत आहे। आलेला जो नरदेह आहे तो रिकाम्या हाताने आलेला आहे, जाताना रिकाम्या हातानेच जाणार आहे। परंतु आपण प्रत्यक्षात जगणं हे मनमोकळेपणाने जगलं पाहिजे, तरच जीवनात सगळं चांगलं होईल। नाहीतर पैसा असून, सोनं दागिने असून, गाडी बंगला सर्व काही असून सर्व व्यर्थ आहे हो। गर्व नसावा। विचार करा, रावणाकडे प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, सोन्याची लंका होती। आपल्याकडे किती आहे हो? विचार करा, 10 तोलं न 15 तोलं, 1 किलो सोना। रावणाकडे प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर सोन्याची लंका होती। काय घेऊन गेलं? समर्थांनी उत्तमाचा श्लोक लिहून दिला, तो सुद्धा आपल्यासाठीच, आपल्या मनासाठीच लिहून दिलेला आहे। श्री मनाचे श्लोक। मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले। दिलाय ना श्लोक? कोणासाठी दिलाय? मनासाठीच लिहून दिलेला आहे। म्हणून प्रत्यक्षात आपण आपल्या घरामध्ये बघा, प्रत्यक्षात पाहायला जर गेलो, पशुपक्षी येत असतात, परंतु त्यांना आपण काय करत असतो? त्यांनी काही न करता आपण त्यांना प्रत्यक्षपणे हाकलवण्याचा प्रयत्न करत असतो।
आता ते मुके प्राणी आहेत, ते शांतपणे बसलेले आहेत, तरी सुद्धा आपल्या अंगात काय कमी मस्ती आहे? उचलला दगड की मारला. जोपर्यंत तो उठत नाही किंवा ओरडत जात नाही, भुंकत जात नाही, तोपर्यंत आपल्या जीवाला शांतता मिळणार नाही, असं आपण मनालाच लावून घेतलेलं आहे. तो आपल्या वाटेला आलेला आहे का? नाहीये. मग अजून बघा, आपल्या आयुष्यामध्ये समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. आता प्राण्यांचाच भाग चालू आहे. एखादी मांजर आडवी गेली, आपण काय करतो? 7 पावलं मागं येतो. बघा, समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. ज्याचा त्याचा भाग आहे. आता ती व्यक्ती जर मागे आली 7 पावलं आणि मागे गटार असेल आणि त्या गटारामध्ये पडली, गटारामध्ये पडल्यावर दोष कोणाचा? आता ती मांजर बरोबर गेली, ती तिच्या दिशेने गेली, तिला काहीतरी बघा प्रत्यक्षातपणे दिसलं म्हणून ती गेली. आपण काय विचार केला? मांजर आडवी गेली. अहो, प्रत्यक्षात आपण एखाद्या प्राण्याची इथून आडवा जातो त्यावेळी त्यांनी विचार केला का? हो, ही व्यक्ती माझ्या समोर गेली, मला सुद्धा 7 पावलं मागं जायचंय. नाही ना. म्हणून विचार करावं, सगळं मनासारखं होईल. मन मोकळेपणाने जगलं पाहिजे आपण. अहो, जगभराचे विचार आपल्या डोक्यामध्ये, कसं जीवन जगणार हो? आपण आपल्या विचारच करत नाही. आपल्या आयुष्यात काय होणार आहे आपण विचार नाही करत. आपण लोकांचा सर्वात जास्त विचार करत बसतो, आपल्या शेजारी पाजाऱ्यांचा विचार करत बसतो. अरे, या मुलीचं लग्न होत नाहीये, हिच्यात काय दोष आहे का? या मुलाचं लग्न जमत नाहीये, ह्याच्यात काय असेल का? हो, ह्याच्या घरात गरिबी आहे, माझ्या श्रीमंती कशी होईल? हे आमच्याशी बोलत नाही, ते आमच्याशी भांडणं करत बसतात. अहो, लाखभराचा प्रश्न ह्याच्या मनामध्ये, कसं चांगलं होईल हो? पण याच्या आयुष्यात काय चाललंय ह्याचं ह्यालाच माहीत नाही. या देहाचा भाग चालू आहे. समर्थ म्हणाले, प्रत्यक्ष पहावे आपणासी आपण. म्हणून समर्थ म्हणाले, मन मोकळेपणाने काय जगलं पाहिजे? निसर्ग असतो बघा हिरवागार, सकाळी उठल्याबरोबरच प्रभात काळी ज्या वेळेला आपण घराबाहेर पडतो, सूर्याची कोवळी कोवळी प्रत्यक्षातपणे बघा किरणं, त्या किरणांमध्ये आपण उभा राहतो, किती सामर्थ्य प्राप्त होतं, किती सुंदरता निर्माण होतं, बरोबर की नाही? मन मोकळेपणाने आणि हिरवागार निसर्ग. परंतु 12च्या उन्हामध्ये त्यात बघा, प्रत्यक्ष त्या रस्त्यावर जावा किंवा त्या डोंगराळ भागात जावा, चटके किती लागतात हो. आपल्या मनामध्ये ज्या ज्या वेळेला टेन्शन येतात, ज्या ज्या वेळेला चिंता असते ना, त्या त्या वेळेला असं वाटतं की एखाद्या समुद्रकिनारी जावं आणि प्रत्यक्षात जे आलेलं टेन्शन ते दूर निघून जावं, कोणीही सोबत नसावं. होतं की नाही? तुमच्यासोबत नसेल पण या देहासोबत नक्कीच होतं. मग समर्थ म्हणाले, एकटेपणाने जीवन जगलं पाहिजे म्हणजे काय? आता आपल्या देहाला सुद्धा शांतता हवी ना. देह शांतच आहे, परंतु जो मन आहे ना, मन एकाग्र नाही आहे, मन चंचल आहे. त्या चंचल मनाला स्थिर करून ठेवायचं आहे. मनास होय विश्रांती आणि समाधान. मग समाधान कशामध्ये आहे ते शोधता आलं पाहिजे. आपण देहाला शांत करतोय, देह शांतच आहे, देह शांतच आहे. देहाला कोण बोललं, देहाच्या चेहऱ्यावर प्रत्यक्षपणे हावभाव पाहायचे, परंतु मनामध्ये चीड असते, आतून रागीट होतो, पण वरून त्याच्या चेहऱ्यावर तो राग दाखवत नाहीये. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या देहा बोललं की आपल्याला सुद्धा राग येतं, चिडचिड होत असते, पण मन मोकळेपणाने संवाद साधता आला पाहिजे. गुरु शिष्यांचा संवाद
येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. का भाग पुन्हा पुन्हा द्यावा लागला तरी सुद्धा आपण विचार करतोच. आपल्याला ज्या ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे, कुठल्या दिशेला जायचं आहे हे महत्त्वाचं आहे. आपल्याला घराबाहेर पडल्यानंतर अनेक रस्ते दिसत असतात, परंतु कोणत्या दिशेला जायचं आहे, कोणत्या रस्त्याने जायचं आहे, आपलं कुठे काम आहे हे जर ओळखता आलं तरच जीवनाचं सार्थक होईल. नाहीतर आपला देह प्रत्यक्षात वेळ घालवण्यामध्ये देह प्रत्यक्षपणे कार्य करत असतो. म्हणजे काय, गेलेली वेळ परत येत नसते. आपलं काम बघा, मुंबईच्या दिशेने आपल्याला काम आहे आणि आपण पुण्याच्या दिशेने गेलो, काय हो, काम होईल का? मग आपला वेळ गेला की नाही? 3-4 तास आपला निघून गेला. ते 3-4 तास येतील का हो? नाही. मग काम कुठे आपलं अडलं? आपलं काम होतं कुठे? मुंबईच्या दिशेने. भाग मुंबई पुन्हा चालू नाहीये. समर्थ म्हणाले काम, कार्य आणि वेळेचा समर्थ म्हणाले भाग. गेलेली वेळ आपल्या आयुष्यात परत येत नाही ना. आपल्या हातात जर घड्याळ असतं, घड्याळाचा टायमिंग हे आपल्या हातात, परंतु चालवणारं त्याच्या हातात आहे. आपल्या घरातला घड्याळ त्याचं शेल काढून आपण ठेवू शकतो, घड्याळ बंद पाडू शकतो, परंतु त्याचा जो रथचक्र आहे, त्याचा जो काळ आहे बघा, समर्थ म्हणाले तो नाही ना बंद. काय हो, सकाळी सूर्यनारायण बरोबर उगवताना पाहायला मिळतो, संध्याकाळी मावळताना दिसतो. चंद्र बघा प्रत्यक्ष काय वेळ लावून ठेवलेला आहे, बरोबर प्रत्येकाला ज्या ज्याप्रमाणे जो टायमिंग आहे त्याप्रमाणे दिलेला आहे ना. म्हणून दिलेला शब्द, त्या शब्दावर आपल्याला जगता आलं पाहिजे. आपण दिलेला शब्द त्या शब्दावर कधी जगत नाही. ते शब्द आपण फिरवत असतो. ती व्यक्ती समोरून आपल्याला बोलते, अरे तुम्ही असे बोललेले, त्यामुळे आम्ही तुम्हावर विश्वास ठेवला होता. परंतु आपण सुद्धा बरोबर की नाही काय बोलणार, आम्ही असं बोललोच नाहीये. म्हणजे विचार करा, माणसं तुटायला वेळ लागत नाही, परंतु जोडायला मात्र वेळ लागत असतो. चांगल्या माणसांना चांगल्याच गोष्टी लवकर मिळत नाही. कधी चांगल्या गोष्टी लवकर मिळाल्या तो जो व्यक्ती सत्य बोलत आहे, खरं बोलत आहे. सत्यमेव जयते, परंतु सत्याचा नेहमी विजयच होतो. वेळ लागतो पण शेवटी सत्याचाच विजय ना. मग चांगल्या माणसांना सुद्धा चांगलं गोष्टी नेहमी प्राप्त होत असतात, परंतु त्या उशिरा मिळतात. त्यासाठी आपल्याला काय हवं बघा, स्मरण नक्कीच असणं आवश्यक आहे. आपल्या मनाचा स्वभाव हा बदलला गेला पाहिजे. मन जर समर्थ म्हणाले चंचल असेल ना, कितीही आपल्या समोरून गोष्टी असू द्या, ते निघून गेल्यावर ना, जर मनाच्या विरुद्ध जर होत असेल तर समर्थ म्हणाले काळाची बावडी पडेल बा जेव्हा, तेव्हा सोडे विना माये बापू. म्हणून समर्थ म्हणाले मनामध्ये गुंतू नकोस, नको मना माया गुंतू जाळी, काळाला जवळी ग्रासावया. जय जय रघुवीर समर्थ.